नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? गुड इव्हिनिंग. फेसबुक लाईव्ह ही आपली जी सिरीज गेले 2 आठवडे चालू आहे. तर आजच्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण जे पहिल्या आठवड्यात इंटरव्ह्यूज केले, म्हणजे गेल्या आठवड्यात जे इंटरव्ह्यूज केले त्याच्यात कोविडमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांवर कसा परिणाम झाला आहे आणि कोविड अँड लॉकडाऊन हे आपण बघितलं. ह्या आठवड्यात आपण वेगवेगळे आर्ट फॉर्म्स घेतले, तर त्याची प्रात्यक्षिकं आपण बघितली. सुहासदादांची जी आपली मुलाखत झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कला क्षेत्र हे सुद्धा कसं एफेक्ट झालेलं आहे आणि इनफॅक्ट आय वुड से की जे आर्ट फॉर्म्स आहे किंवा जी कला क्षेत्र आहे ही या संपूर्ण लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये द लास्ट प्रेफरन्स वुड बी गिवन टू ऑल दी आर्ट फॉर्म्स. तर ह्या कुठेतरी थोड्याफार कला क्षेत्राशी निगडीत असलेल्या एका क्षेत्राबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत, ऋतुराज ओक यांच्याशी. ऋतुराजची एक थोडक्यात ओळख अशी करून द्यायची म्हणजे ऋतुराज हे ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याचं एक 2 प्रकारची कामं तो करतो. एक म्हणजे त्याचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि प्रॉडक्ट आयन फिल्म्स या नावाने. तर ही कंपनी त्याने 2017 मध्ये चालू केली आणि त्याच्या म्हणजे हे त्याचं जे प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तो शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, कॉर्पोरेट फिल्म्स असं वेगवेगळ्या याचं प्रोडक्शन तो करतो. तसंच इन इव्हेंट प्लॅनर्स ही एक त्याची अजून एक कंपनी आहे जी त्याने रिसेंटली म्हणजे 2 वर्षापूर्वी चालू केलेली आहे. तर ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि ह्या कंपनीच्या अंतर्गत ऋतुराज कॉर्पोरेट इव्हेंट्स, सोशल इव्हेंट्स, फॉर्मल इव्हेंट्स किंवा प्रॉडक्ट लॉन्चेस, एक्झिबिशन, स्टॉल सेटअप एक्सेट्रा हे सगळं तो ह्या कंपनीच्या अंतर्गत तो करतो. तर कुठेतरी हे दोन्ही त्याच्या कंपन्या आणि ही दोन्ही क्षेत्र ही कला क्षेत्राशी निगडीत आहे. तर आज आपण ऋतुराजची गप्पा मारूया की ह्या कोविड, लॉकडाऊन ह्या सगळ्या प्रकाराचा वर कसा परिणाम झालाय, तसंच एक्झॅक्टली काय काम चालतं. कारण आपल्याला आपण सिनेमा बघतो, वेब सिरीज बघतो, पण त्याच्या मागे काय काय गेलेलं असतं किंवा किती कामं, किती प्रोसेसेस असतात हे आपल्याला माहिती नसतं. आणि ऑफकोर्स ऋतुराजची एक खास ओळख म्हणजे आज तो आपल्या समोर दुहेरी नात्याने येतोय, शिवानंदचा मुलगा पण आणि जावई पण. ऋतुराज, तुझं खूप खूप स्वागत. येस, हाय. आपण गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. ओके. आता सगळ्या आपल्या प्रेक्षकांशी तुझी ओळख करून देताना म्हणजे फॉर्मल ओळख, बाकी सगळ्यांना तू मुलगा आणि जावई या दुहेरी नात्याने माहितीच आहे. पण मी हेच आपल्या प्रेक्षकांना सांगत होते की तुझं प्रोडक्शन हाऊस पण आहे, शिवाय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. तर पहिला प्रश्न ऑब्व्हियसली की प्रोडक्शन हाऊस म्हणजे नक्की काय? म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण प्रोडक्शन हाऊस म्हटलं की त्याच्या अनुषंगाने प्रोडक्शन हेड किंवा प्रोड्युसर असतात, इन्व्हेस्टर असतात. तर ह्याच्यात काही फरक आहे का आणि असला तर तो नक्की काय करतो? ओके. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्शन हाऊस म्हणजे निर्माती संस्था आपण ज्याला म्हणतो. तर या निर्माती संस्थे अंडर तो एक प्रोजेक्ट होत असतो. उदाहरणार्थ एखादी वेब सिरीज असेल, एखादी शॉर्ट फिल्म असेल, एखादा सिनेमा असेल, तर तो जी एक गव्हर्नमेंट बॉडी कंडक्ट करतं त्या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बॉडीला थोडक्यात सांगायचं झालं तर प्रोडक्शन हाऊस असं म्हणतो. आपल्याकडे बऱ्यापैकी प्रोडक्शन इन्स्टिट्यूशन लाईक इन्फा म्हणून एक आहे अंधेरीला, तिथे इंडियन मोशन पिक्चर प्रायव्हेट असोसिएशन म्हणून फेमस आहे. त्याच्यानंतर रवींद्र नाट्य मंदिरला चित्रपट नगरी आहे की जिकडे सगळी प्रोडक्शन हाऊस रजिस्टर्ड असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लायसन्स नंबर, प्रोडक्शन हाऊसचा नंबर मिळतो, ज्याच्यानंतर आपण पुढे आपलं काम सुरू करू शकतो. हा एक खूप कॉमन असेल प्रोडक्शन हाऊस म्हणजे लगेच लोकांना प्रोड्युसर, त्याच्यानंतर प्रोडक्शन हेड जसं
डिरेक्ट हे सगळं जो तो ऋतुराज तुला एक जरा मी मध्ये डिस्टर्ब करते, सॉरी. थोडासा तू मायक्रोफोनच्या जवळ येऊन बोलशील का? जरा साऊंड आपल्या ओके आता येतो. आता येतोय. हा. ओके. सो प्रोडक्शन हेड आणि लाईन प्रोड्युसर या दोघांमध्ये सुद्धा असा एक फरक असतो की लाईन प्रोड्युसर हा प्रोडक्शन हेड अंडर काम करतो आणि जो काय म्हणतात त्याला दिवसाचा जो खर्च असतो त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. आता एक सिनेमा बनवायचा तर त्याची कदाचित 10 ते 12 वेगवेगळी लोकेशन्स असतात. एक लोकेशन मुंबई असेल, एक दिल्ली असेल, एक कदाचित कोकण असेल. तर त्या प्रत्येक ठिकाणचा लाईन प्रोड्युसर हा वेगळा असू शकतो. जसं कोकणात आपल्याला काही सोयी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर तिकडचा आपण एक लाईन प्रोड्युसर पकडतो ज्याला तिकडची माहिती असते. मग तिकडच्या परमिशन काढणं, तिकडच्या लोकांना जमवणं हे सगळं त्या लाईन प्रोड्युसरचं काम असतं. ते सगळं तो बघत असतो. तो असा लाईन प्रोड्युसर असतो. तो प्रोडक्शन हेड अंडर काम करत असतो आणि प्रोड्युसर इज ऑब्व्हियसली एका प्रोडक्शन कंपनीचा मालक असतो की ज्याला कदाचित या क्षेत्राची माहिती असते सुद्धा किंवा नसते सुद्धा. असली याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तो स्वतःहून मॅनेज करू शकतो. नसली तर एखादा प्रोडक्शन हेडला ओके. म्हणजे एक साधारण एक फिल्म बनवायची तर कुठच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यात असतात आणि त्या प्रोडक्शन हाऊस मध्ये कोणते कोणते लोक या जबाबदाऱ्या पार पडतात हे तू सांगितलं. मला एक सांग की तुझ्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तू आतापर्यंत कोणते कोणते प्रोजेक्ट केलेले? मी खरंच गेली 3-4 वर्ष या क्षेत्रात ऍक्टिव्हली काम करायचा प्रयत्न करतोय. खूप आवड आहे म्हणून जो माझा डेस्क जॉब त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी ह्याच्यात 100% काम करत असतो. सो गेली 3-4 वर्ष मी काम करतोय आणि मी काही शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत की ज्यातल्या 1-2 गोवा फिल्म फेस्टिवलला पण सिलेक्ट झाल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त मी एक वेब सिरीज केली होती ज्याचं शूटिंग अर्थातच आपलं शिवानंद होतं. कारण ह्याच शिवानंद मधल्या स्टेजवरती ऍक्च्युली लहानाचे मोठे झालं आणि इकडचं स्टेज बघूनच ती आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे पहिली वेब सिरीज जी केली त्याचं म्हणजे सगळ्यात मोठं लोकेशन शिवानंद सोसायटीच होती. याच्या व्यतिरिक्त मी काही कॉर्पोरेट फिल्म्स केल्या आहेत. कंपनीज असतात ज्यांना स्वतःच्या कंपनीविषयी माहिती द्यायची असते पण अगदी थोडक्यात आणि प्रोफेशनल लेवलला जाऊन ती माहिती द्यायची त्यांना त्याच्यासाठी आराखडा बांधा अशा प्रकारच्या कॉर्पोरेट ऋतुराज परत तुझा आवाज ऐकू येत नाहीये नीटपणे. अच्छा आता येत ऐकू? आता जरा बेटर आहे. ओके एक जस्ट मिनिट. ओके आता येईल कदाचित. हा आता येतो. सो बेसिकली आतापर्यंत मी काही शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. जसं म्हणालो तसं माझ्या 1-2 शॉर्ट फिल्म्स गोवा फिल्म फेस्टिवलला पण सिलेक्ट झाल्या होत्या. 1-2 प्रोफेशनल वेबसाईटसाठी आम्ही ऍड फिल्म्स पण केल्या आहेत. त्याच्यानंतर hamaramovies.com म्हणून एक 2000 साधारणतः 12-13 मध्ये ही साईट ओपन झाली होती की ज्याची सुरुवात त्यांनी शॉर्ट फिल्म्सना प्लॅटफॉर्म म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केली होती. सो तिकडे पण आम्ही काही शॉर्ट फिल्म्स केल्या. तिकडेही माझ्या शॉर्ट फिल्म्स अवेलेबल आहेत. प्लस मी आता एक वेब सिरीज कम्प्लीट केली जी युट्यूबवर अवेलेबल आहे आणि काही कॉर्पोरेट फिल्म्स केल्या आहेत. जसं मग आपण म्हणून की कंपन्यांना स्वतःची माहिती एका प्लॅटफॉर्म तर्फे द्यायची असते. व्हिडिओ प्लॅटफॉर्म तर्फे एव्ही आपण ज्याला म्हणतो ऑडिओ व्हिडिओ. तर त्याच्यासाठी अशा फिल्म्स बनवल्या जातात स्पेसिफिकली. तर तशाही फिल्म्स काम केलंय आणि आता बघतोय मोठे प्रोजेक्ट कसे करायचे त्याच्यावर आमचं काम चालू आहे आमच्या टीमचं. बरं. ऋतुराज पहिला जो प्रश्न आपला होता तू जे उत्तर देत होतास ना तर बऱ्याच जणांपर्यंत आवाज पोहोचला नव्हता तर आपल्याला आपल्या व्ह्युअर्स कडनं रिक्वेस्ट आली आहे की तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरा रिपीट कर. म्हणजे प्रोडक्शन हेड आणि लाईन प्रोड्युसर बरोबर? करेक्ट. ओके फाईन.
सो बेसिकली प्रत्येक या क्षेत्रातल्या जसं एक गव्हर्नमेंट बॉडी असते, या क्षेत्रात सुद्धा अनेक अशी असोसिएशन आहेत की ज्याच्या अंडर आपण रजिस्टर्ड होऊ शकतो. जसं डायरेक्टर असोसिएशन आहे, रायटर असोसिएशन आहे, प्रोड्युसर्स असोसिएशन आहे. आपल्याकडे अंधेरीला इन्फाचं मोठं ऑफिस आहे, खूप फेमस ऑफिस आहे, दॅट इज इंडियन मोशन पिक्चर्स प्रायव्हेट असोसिएशन. एक रवींद्र नाट्य मंदिरला मराठी चित्रपट महामंडळाचं पण ऑफिस आहे की ज्याच्या अंडर आपण आपली निर्मिती संस्था म्हणजे प्रोडक्शन हाऊस रजिस्टर्ड करू शकतो. प्रोडक्शन हाऊस रजिस्टर केल्यानंतर आपण एखादी फिल्म बनवणं, एखादी वेब सिरीज बनवणं याचा विचार करू शकतो. जर एखाद्याकडे एखादी फिल्म लिहून रेडी असेल, वेब सिरीज लिहून रेडी असेल, पण त्याचं प्रोडक्शन हाऊस किंवा त्याच्याकडे स्वतःचा प्रोड्युसर नसेल, तर मग त्याला अशा प्रकारच्या प्रोडक्शन हाऊस म्हणजे अशा संस्था शोधायला लागतात की जिकडे ही सगळी फॅसिलिटी अवेलेबल असते. आता माझ्या केसमध्ये असं की मी स्वतः प्रोड्युसर पण आहे आणि माझं स्वतः प्रोडक्शन हाऊस पण आहे, कास्ट अँड फिल्म्स म्हणून. सो फॉर्च्युनेटली माझ्याकडे माझी टीम आहे, माझं मित्रमंडळ की जे त्याच्यातले काही ऍक्टर्स आहेत. सो आमची टीम असल्यामुळे आम्ही स्वतः प्रोजेक्टवर काम करतो. ऋतुराज, आवाज जातोय परत. ओके, आता येत आहे. आता येतोय. ओके. सो बेसिकली असा प्रश्न होता की प्रोडक्शन हेड, लाईन प्रोड्युसर, इन्व्हेस्टर ह्याच्यातला काय नेमका फरक असतो, कारण तो बाहेर लोकांना माहिती नसतो. तर प्रोड्युसर हा ढोबळमानाने प्रोडक्शन हाऊसचा ओनर असतो असं आपण म्हणू शकतो. आणि एखादा प्रोड्युसर असतो की ज्याला या क्षेत्रातली माहिती नक्की नसते, पण त्याच्याकडे कोणीतरी इन्व्हेस्टर असतं, त्याचं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याला या क्षेत्रात काम करायचं असतं. तर ह्याच्यासाठी म्हणून तो ज्या माणसाला अपॉइंट करतो तो प्रोडक्शन हेड असतो. प्रोडक्शन हेडचं काम असतं की आपल्याला दिलेल्या पैशातून त्या प्रोड्युसरला एक योग्य ते बजेट आणि योग्य तो प्रोजेक्ट मिळवून देणं. सो ज्याच्यात रायटरचं रेम्युनरेशन असतं, एडिटरचं रेम्युनरेशन असतं, म्युझिक डिरेक्टरचं रेम्युनरेशन असतं, ऍक्टर्सचं रेम्युनरेशन असतं, सगळ्या परमिशन काढण्याचं बजेट असतं. या सगळ्याचं बजेट जो हँडल करतो तो प्रोडक्शन हेड, तो त्याच्या प्रोड्युसरला प्रॉपर गाईड करत असतो की आपल्याला काय करता येईल. आणि त्याची दुसरी कॅटेगरी आहे लाईन प्रोड्युसर. सो लाईन प्रोड्युसरचं काम असतं की डे टू डे जे एक्सपेन्सेस होतात ते आपल्या बजेटमध्ये बरोबर बसतायत की नाही, जे प्रोडक्शन एंडने आपल्याला बजेट दिलंय त्याच्यात आपण जिंकू शकतोय की नाही. अर्थात ह्याच्यासाठी प्री प्रोडक्शन मध्ये भरपूर काम करावं लागतं. तर हे काम ऋतुराज, ऐकू येत नाहीये. सॉरी टू इंटरप्ट यू अगेन, पण थोडा परत ऐकू येत नाहीये. तुझा आवाज आता येतोय. आता येतोय. हो, येतोय. ओके ओके. लाईन प्रोड्युसरचं काम असतं की ज्या लोकेशनना आपण ते फिल्म करतोय, उदाहरणार्थ जसं मी म्हणालो की समजा एका पिक्चरमध्ये 4 लोकेशन असतील, ती 4 वेगवेगळ्या ठिकाणी असतील, मुंबई, दिल्ली, पुणे, बँगलोर, मे बी आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ इंडिया. तर तिकडचा प्रत्येक ठिकाणचा लाईन प्रोड्युसर हा वेगळा असू शकतो की जो तिकडच्या लोकल आर्टिस्टना मॅनेज करतो, तिकडच्या परमिशन्सना मॅनेज करतो आणि आपल्याला जे बजेट मिळालंय त्याच्यात ते बसवून देतो. सो लाईन प्रोड्युसर ही एक वेगळी कॅटेगरी आहे जी प्रोडक्शन हेड अंडर काम करत असते. सो हा एक बेसिक फरक या तिघांमध्ये. ओके. मला वाटतं प्रेक्षकांना आता ऐकू आलं असेल होपफुली. मला प्रेक्षकांपैकी कोणीतरी एक फक्त मेसेज करा की थोडासा आपण सुरू केलं सेशन तेव्हा आवाजाचा प्रॉब्लेम येत होता माझा आणि ऋतुराजचा. दोघांचाही आवाज पोचतायत का? कोणीतरी सोनाली फक्त ओके पाठवा. तोपर्यंत ऋतुराज आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की प्रोडक्शन हाऊस आहे आणि तुझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पण आहे. तर ह्या दोन्ही ही कंपन्या म्हणजे ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये जे काम चालतं ते ओव्हरलॅपिंग आहे का, त्याच्यात काही फरक आहे का, ते कुठेतरी पॅरलल आहे? तर ह्याची आम्हाला माहिती दे. आपण म्हणू शकतो की फिल्म बनवणं हे एक ऍक्च्युली इव्हेंट करण्यासारखंच आहे. जसं आता आमचं इन इव्हेंट प्लॅनर म्हणून. आता आवाज ऐकू येतोय? अदरवाईज मी हेडफोन्स किंवा हे घेतो. ऐकू येतोय, आपल्या प्रेक्षकांकडनं आलंय की आता ठीक आहे. ऋतुराज, तू आहे ती पोझिशन मेंटेन कर. जर का परत आपल्याला आवाजाचा इश्यू झाला तर मी सांगेन, देन यू कॅन यूज हेडफोन्स. डेफिनेटली. ओके. सो बेसिकली फिल्म बनवणं इटसेल्फ अ इव्हेंट, टू बी फ्रँक. म्हणजे कसं असतं की इव्हेंटमध्ये आता माझी इव्हेंट मॅनेजमेंट आम्ही कंपनी सुरू केली आहे, मी को फाउंडर आहे.
सो आमची एक छोटी टॅगलाईन आहे की आयडिया टू इम्प्लिमेंटेशन. म्हणजे त्याच्या एखाद्या इव्हेंटच्या आयडियापासून ते तो इम्प्लिमेंट करेपर्यंत सगळं काम आम्ही करतो. सेम फिल्मचं असतं. एक रायटर येतो की जो ज्याच्याकडे एक संकल्पना असते, त्याचा तो पुढे फिल्म बनवतो, त्याच्यात डायलॉग्स येतात, स्क्रीन प्ले रायटिंग येतं आणि मग बरेच प्रकार असतात. त्याच्यानंतर एखादा डिरेक्टर असतो की जो त्याच्यावर त्याच्या डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने काम करतो आणि फिल्म कशी पुढे न्यायची याचा विचार करतो. त्याच्यात एक आर्ट डिरेक्टर असतो की जो बेसिकली अख्ख्या फिल्म मध्ये काय सेट लागणार आहे, फिल्मचं लोकेशन काय असू शकतं ह्याच्यावर काम करत असतो आणि त्याप्रमाणे आर्ट डिरेक्शन की इकडे काय गरज आहे, कुठल्या गोष्टीची गरज आहे ह्याच्यावर जो काम करत असतो तो आर्ट. त्याच्यात एक डीओपी असतो जो ऐकू येतंय? ऋतुराज नाही, आवाज येत नाहीये परत. ऐकू येतंय? नाही, थोडा डिस्टर्बन्स आहे. प्रगती ऐकू येतंय? आता येतोय पण मध्ये मध्ये वी आर लुझिंग यू, मध्ये मध्ये जातोय आवाज. बेसिकली आता ऍक्च्युली एक फोन आलेला तो कट केलाय, सो मे बी त्याच्यामुळे असू शकेल. ओके ओके. ओके, सो बेसिकली मी म्हणत होतो त्याप्रमाणे की एक फिल्म बनवणं हे इव्हेंट बनवण्यासारखंच असतं. सो या दोन्ही गोष्टी नक्कीच ओव्हरलॅप होतात कुठे ना कुठे तरी आणि म्हणूनच मी दोन्ही कामं करू शकतो फ्रँकली स्पीक. कारण माझ्यासाठी फिल्म सुद्धा एक इव्हेंटच आहे आणि इव्हेंट मी एनिवेज ऑर्गनाईज करतोच. सो जसं मी आता म्हणत होतो की आयडिया टू इम्प्लिमेंटेशन, त्यामुळे रायटर पासून ते अगदी पोस्ट प्रोडक्शन पर्यंत सगळं काम बघावं लागतं आणि जोपर्यंत ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो इव्हेंट किंवा ती फिल्म कम्प्लीट झाली असं आपण म्हणू शकत नाही. कारण 3 प्रकारे आपण एक फिल्म करत असतो: प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. तो प्री प्रोडक्शन रायटिंग, लोकेशन हंटिंग, याचं मी नंतर सांगेनच एक्सप्लेनेशन. प्रोडक्शन म्हणजे ऍक्च्युअल शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन ज्याच्यात एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, डबिंग ह्या गोष्टी येतात. सो हा पण एक प्रकारे इव्हेंट आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तरी डेफिनेटली पॅरलल जातात. ओके. म्हणजे थोडक्यात की जे फिल्म किंवा वेब सिरीज तू करतोस, यू ट्रीट दी एंटायर प्रोजेक्ट ॲज द इव्हेंट मॅनेजमेंट, बरोबर आहे? ओके. पण प्रत्यक्षात ही दोन्ही क्षेत्र वेगवेगळी आहेत, हे बरोबर आहे का? दोन्ही क्षेत्र कम्प्लिटली वेगळी. कम्प्लिटली वेगळी. ओके. एखादी फिल्म जर का करायची असेल किंवा आपण ती वेब सिरीज असतात, हल्ली वेब सिरीज खूप जोरात चालली, तर त्याची काय प्रोसिजर असते? म्हणजे आम्ही जेव्हा टीव्हीवर किंवा चॅनेलवरती थिएटरमध्ये जाऊन मूवी बघतो, फिल्म बघतो, परंतु ती म्हणजे ती आता एक फिल्म करायची इथपासून ते आम्ही थिएटरमध्ये जाईपर्यंत साधारण काय त्याची प्रोसेस असते? थोडक्यात सांगतो की आत्ताच मी म्हणालो तसं की 3 बेसिक कॅटेगरीज आहेत: प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. सो प्री प्रोडक्शन जेवढं स्ट्रॉंग आणि चांगलं असतं तेवढंच प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शनवर प्रेशर कमी येतं. सो प्री प्रोडक्शनसाठी अनेक मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहेत की जे वर्ष 1.5 वर्ष घेतात आणि कम्प्लीट अभ्यास करतात त्या गोष्टीचा. आता ह्याच्यात सगळ्यात मेन आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रायटिंग. जर तुमची स्क्रिप्ट चांगली असेल, जर तुमची स्क्रिप्ट स्ट्रॉंग असेल, तुमचे डायलॉग चांगले असतील, तुमचं काय म्हणतात कॅरेक्टर स्केच खूप चांगलं असेल, तर पुढे जाऊन तुम्ही त्याची फिल्म बनवण्याचा चांगला विचार करू शकता. जेव्हा आपल्याकडे एखादी स्क्रिप्ट येते तेव्हा त्याचं बायफर्केशन केलं जातं. आता ह्याच्यात दुसरा एक मेन प्रकार असतो म्हणजे लोकेशन हंट किंवा रेकी आपण ज्याला म्हणतो, की रायटरने ऋतुराज, तुझा परत आवाज. एक मिनिट. हॅलो, आता येतोय? परफेक्ट. ओके. सो बेसिकली जेव्हा एखादा लेखक एक सीन लिहितो एका लोकेशन बद्दल, तेव्हा आपल्याला ते लोकेशन ऍक्च्युअल जाऊन आधी बघावं लागतं की कुठल्या प्रकारचं लोकेशन आहे, तिकडे कसं शूट करणं पॉसिबल आहे,
त्याच्यासाठी प्रोड्युसर, डिरेक्टर, DOP, कधी कधी एडिटर, आपला कॅमेरा लाईटमन, आर्ट डिरेक्टर, या सगळ्यांची एक टीम तिकडे जाणं गरजेचं असतं, कारण या प्रत्येकाला त्याच्यात काम करायचं असतं. सो जेव्हा एखाद्या लोकेशनवर गेल्यावर आपल्याला कळतं की इथे हा सीन खरंच पॉसिबल आहे की नाही. जर पॉसिबल असेल तर तो कशा पद्धतीने शूट करता येईल, जर नसेल तर मग लेखकाला सांगावं लागतं की पॉसिबल नाहीये कुठल्याही पद्धतीने, तर आम्हाला याच्या जागी अशाच अर्थाचा एक दुसरा सीन दुसऱ्या लोकेशनचा लिहून दे. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर कित्येकदा त्याच्यात आधी म्युझिक केलं जातं, कारण कधी कधी कसं असतं की आपण आजकाल बघतो गाणी असतात जी वेगवेगळ्या लोकेशन्सला होतात. सो एकदा सगळ्या फिल्मचं शूट झालं की मग गाणं मागवा, मग परत त्याच ठिकाणी जाऊन परत शूट करा. ह्याच्यात पैसाही खूप वाया जातो, वेळही वाया जातो आणि एनर्जी पण वाया जाते. त्यामुळे आजकाल कित्येकदा गाणी आधी मागवली जातात की अगदी बेसिक असतील, मेन सिंगरकडून गायली गेली नसतील, स्टुडिओ सिंगर्सकडून गायली गेलेली असली तरी चालतात, पण ती हिंट सॉंग्स असतात त्यामुळे ती आधी मागवली जातात. मग त्याच्यानंतर त्याच्यात बेसिकली स्क्रीन प्ले पडतात. ह्याच्यात कसं असतं की एका लोकेशनला किती शॉट आहे. फॉर एक्झाम्पल समजा माझं घर आहे, मला एका घरात 10 सीन शूट करायचे तर त्याला किती दिवस लागणार आहेत, त्याचे रात्रीचे सीन किती आहेत, सकाळचे सीन किती आहेत, त्याच्यात ऍक्टर्सची रिक्वायरमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टींना प्री प्रोडक्शन अंडर कव्हर केलं जातं. त्यामुळे आमच्या क्षेत्रात प्री प्रोडक्शनला जेवढं तुम्ही महत्त्व द्याल आणि जेवढी मेहनत कराल तेवढंच प्रोडक्शनला ते सोपं पडतं, कारण शूटच्या दिवशी आपल्याकडे सगळं रेडी असतं, सगळा आराखडा रेडी असतो. आपल्याला फक्त अभिनेत्याला सीन सांगायचा असतो, बाकीच्या सगळ्यांचं काम त्यांचं झालेलं असतं. आणि जेव्हा एखादा अभिनेता हे सगळं माहिती असताना खूप सुंदर शॉट देतो, तेव्हा मग त्याच्यानंतर आपण पोस्ट प्रोडक्शनला एडिटचा चांगला विचार करू शकतो. 4 आपल्याकडे वेगवेगळे अँगल्स असतात, कुठला अँगल वापरता येईल हे कळतं. त्याच्यानंतर त्याचं डबिंग असतं, त्याच्यानंतर म्युझिकवर एखादा सीन आपण नेऊ शकतो, की आजकाल म्युझिकला पण खूप महत्त्व आहे, की मॉन्टाजेस ज्याला म्हणतात, की एक गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मध्ये जे म्युझिक पीस येतात, तो त्याचा आपण विचार करू शकतो. त्यामुळे प्री प्रोडक्शनला खूप महत्त्व आहे. तो प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याच्यानंतर एक फिल्म आपली रीलवर तयार होते. वेब सिरीज अशी आहे की ज्याला OTT प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे ती कुठेही न्यायची गरज नसते. आपल्याला OTT प्लॅटफॉर्मला ती विकावी लागते प्रॉपर. थिएटरचा जिथे प्रश्न असतो ना, तिथे प्रगतीताई असं असतं की आपल्याला डिस्ट्रीब्युटर शोधायला लागतात, की जे वेगवेगळ्या थिएटर्सना आपली फिल्म नेतात. आणि ते वेगळं गणित आहे. मग त्याचं एक वेगळं गणित असतं, त्याचा एक वेगळा खर्च असतो की जो प्रोडक्शन हाऊसमध्ये फिल्म बनवण्यासाठी वापरला जात नाही, त्याचं एक वेगळं गणित मांडावं लागतं. सो असं बेसिकली आहे. आणि जेव्हा डिस्ट्रीब्युटर ती फिल्म थिएटर्सना लावतात तेव्हा एक ऑडियन्स ती फिल्म बघू शकतात. सो याला ओव्हरऑल आपण म्हणू की सोबर एक वर्षभराचा तरी पिरियड लागतो एक फिल्म बनवायला. थोडक्यात जेवढं परफेक्ट प्लॅनिंग तुम्ही प्री प्रोडक्शन स्टेजला कराल तेवढ्या तुमच्या पुढच्या स्टेजेस आहेत त्या दॅट कॅन बी इझिली डन. डेफिनेटली. परंतु असं असलं तरी मला वाटतं हे खूप वेळा घडत असेल ना की तुम्ही किती प्री प्रोडक्शन स्टेजला प्लॅनिंग केलं तरीही ऍक्च्युअल प्रोडक्शन स्टेजला किंवा पोस्ट प्रोडक्शन कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येऊन प्लॅन कधी चेंज करायला लागतात का? बरेच वेळा. म्हणजे आता मी जी पहिली वेब सिरीज केली होती बिलीव्ह इन नावाची, तो त्याचं टोटल 16 दिवसाचं शूट होतं आणि मला 16 दिवस प्रत्येक वेगवेगळ्या चॅलेंजला फेस करावं लागत होतं. आणि पहिला प्रोजेक्ट होता आणि माहिती नव्हतं की कसा बेसिकली तो प्रवाह म्हणजे ती जी प्रोसिजर असते ती पहिल्यांदा जवळून बघत होतो. इतके दिवस ऐकून होतो, वाचून होतो, एक्सपिरियन्स लोकांचे घेत होतो, अनेकदा सेटवर गेलो होतो, बघत होतो सगळं कसं चालतंय. पण जेव्हा स्वतः करायची वेळ आली तेव्हा कळलं की काय प्रॉब्लेम्स येतात. आणि फ्रँकली स्पीक 16 दिवस मी किमान प्रत्येक दिवशी 6 ते 7 वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करत गेलो. पण फॉर्च्युनेटली मी सांगेन की ते आलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही काही शिकू शकत नाही. आणि माझ्यासाठी असं आहे की जोपर्यंत आपण फेल होत नाही तोपर्यंत आपण पुढचा विचार करत नाही. जेव्हा आपल्याला सक्सेस मिळत असतो तेव्हा आपण त्याच्यावरून चढत जात असतो. पण जिथे आपल्याला कळतं की पुढे जाऊ शकत नाही तिकडे आपण कुठल्या तरी नवीन संकल्पनेचा किंवा कल्पनेचा विचार करतो. आणि अगेन बिलिव्हिंगसाठी मी नक्की सांगेन की माझी जी एंटायर टीम होती की ज्या सगळ्यांना माहिती होतं की ऋतुराज पहिल्यांदा दिग्दर्शन करतोय, पहिल्यांदा निर्माता म्हणून काम करतोय, तर त्या सगळ्या टीमने ऍक्टर्स, आर्ट डिरेक्टर्स, DOPs, लेखक, लाईट्समन सगळ्यांनी अगदी सेटवर काम करणारा म्हणजे केअर काढणाऱ्या माणसापासून ते अभिनेत्यापर्यंत सगळ्यांनी मला सपोर्ट पण छान केला. आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट मी कम्प्लीट करू शकलो 16 दिवसातच. ओके. म्हणजे थोडक्यात हे जसं प्लॅनिंगला महत्व आहे तसं टीमवर्कलाही महत्व आहे. डेफिनेटली टीमवर्क खूप महत्वाचं आहे. बरोबर. ऋतुराज, मी मध्येच ना प्रेक्षकांचाही प्रश्न घेते, इंटरेस्टिंग क्वेश्चन झाले. 2 प्रश्न घेऊया.
Radhika Prabhudas, तर शी इज आस्किंग की हू सजेस्ट दी लोकेशन, एस्पेशली प्रायव्हेट घरं असतात ती खूप कधी कधी सुंदर घरं असतात, तर हे अशा लोकेशन्स कोण सजेस्ट करतं? ते आता ह्याच्यात पण कसं आहे की एकतर ऑनलाईन आपल्याला बरेच लोकेशन्स मिळतात, कारण आता सगळं ऑनलाईन आहे, डिजिटल आहे, त्यामुळे बरीच लोकेशन्स मिळतात. पण जे प्रोडक्शन हेड किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स, लाईन प्रोड्युसर्स असतात ना, अशा लोकांकडे बेसिकली हे कॉन्टॅक्ट असतात की त्यांना माहिती असते की आपल्याला जेव्हा एक क्वेरी आली की मला 4 चांगली घरं हवी आहेत, 2 बंगले हवेत, 2 अपर मिडल क्लास घरं दाखवायची, किंवा त्यांच्याकडे या सगळ्याची लिस्ट असते. आणि ग्राउंड लेवलला ही माणसं खूप काम करत असतात, त्यामुळे त्यांना सगळ्याची माहिती असते. तो उद्या एखादं घर आवडलं आणि ते मिळत नसेल तर तो मिळवण्यासाठी किती प्रयत्न किंवा कसा करावा हे सुद्धा त्यांना माहिती असतं. त्यामुळे लोकेशन हे युजली प्रोडक्शन हेड आणि लाईन प्रोड्युसर्स कडूनच कळतात आपल्याला. कित्येकदा असं असतं की लोकेशन सी म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टुडिओ बुक केला जातो आणि ज्याच्यातच मॅक्झिमम लोकेशन आर्ट डिरेक्शन तर्फे घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण आजकाल लाईव्ह लोकेशनला खूप महत्व आहे, कारण लोकांना छान फ्लॅट बघायला आवडतात, एखादी छान शोपीस असतो तो बघायला आवडतो, तो त्याला महत्व आहे. त्यामुळे अशा प्रकारे पण आजकाल कित्येकदा लोकेशन डिझाईन केली जातात वेगळ्या पद्धतीने आणि क्रिएट पण केली जातात. सो हे काम फ्रँकली स्पीक लाईन प्रोड्युसर किंवा प्रोड्युसर यांचं असतं. ओके, सो बेसिकली ते जेव्हा रेकी करायला जातात लोकेशनची, तर तेव्हाच ते ह्या गोष्टींचे डिटेलिंग करून वगैरे तुमच्या प्रोडक्शन टीम पर्यंत ते पोहोचवत असतात, बरोबर? येस येस. ओके. आता जो हा प्रश्न होता माझा की एखादी फिल्म किंवा वेब सिरीज कशी तयार होते फ्रॉम कॉन्सेप्ट टू दी ऍक्च्युअल जेव्हा ती प्रेक्षकांपर्यंत येते, त्याच अनुषंगाने तुझ्या दुसऱ्या फील्डबद्दलही हा सेम प्रश्न आहे की एखादी इव्हेंट तू जेव्हा करतोस, एनी इव्हेंट, तर ती स्टार्ट टू फिनिश कशी करतो आपण? अजून एक उदाहरण देतो की आम्ही आता एक मध्ये एका म्हणजे वसईला एक काका होता की ज्यांच्या बेसिकली रिटायरमेंट पार्टी होती ज्यांची, त्यांच्या फॅमिलीनी त्यांना सरप्राईज दिलं होतं. सो त्या फॅमिली मेंबर पैकी एक जण माझ्या पार्टनरला ओळखत होता. सो त्याने आम्हाला आयडिया शेअर केली की 60 वर्ष झालेत आणि वडील आमचे रिटायर्ड होतात, तर आम्हाला एक सरप्राईज पार्टी द्यायची. तर मग त्या अनुषंगाने आमची आयडिया तयार होते की 60 वर्ष आहेत तर त्याच्या संदर्भातले स्पेशल मेसेजेस, लोकांकडून क्लिप्स मिळवणं, त्यांचे एक एव्ही बनवणं, ऑडिओ व्हिडिओ फाईल बनवणं, त्याच्यानंतर त्यांना ज्या गोष्टीत खूप इंटरेस्ट असतो त्या गोष्टी गेम्स रूपाने त्यांच्यासमोर आणणं, अशा प्रकारे जसं मी मगाशी म्हणालो आयडिया टू इम्प्लिमेंटेशन, तर अशा प्रकारे त्याच्यावर काम केलं जातं. आता आम्ही सध्या कोरोना आहे, लॉकडाऊनचा पिरियड आहे, त्यामुळे सगळेजण विचारात होते गेले कित्येक महिने, 2-3 महिने की आपण काय करू शकतो. आम्हाला एक सहज कल्पना सुचली की आपण एक ऑनलाईन फन ऍक्टिव्हिटी घेऊया, कारण सगळेच जण टेन्शनमध्ये आहेत, सगळेच जण पुढचा विचार करतायत, तर आपण एक त्यांना थोडं फ्रेशनेस म्हणून एक फन ऍक्टिव्हिटी घेऊया. मग तिथून आमच्या बेसिकली फन ऍक्टिव्हिटीला सुरुवात झाली आणि फॉर्च्युनेटली ट्रेजर हंट हा शिवानंदसाठी नवीन गेम नाहीये, पण अशा अनेक फॅमिलीज आणि अनेक कंपनीज आम्हाला मिळाल्या की ज्यांना ट्रेजर हंट ही संकल्पनाच माहिती नव्हती. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर खेळलो त्यांना तेव्हा ती इतकी आवडली की नंतर आम्हाला असं कळलं की त्यांनी ती पुढे फॉरवर्ड केली आणि त्यांच्या फॅमिलीजमध्ये आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांबरोबर खेळले गेले. तो बेसिकली आयडिया कशी येते हे मला नाही सांगू शकत फ्रँकली, कारण ती फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये झाली की मग त्याच्यावरचं जे काम असतं ते खूप महत्वाचं असतं. आयडिया काही येऊ शकते, कुठलीही सुरू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल फेसबुक लाईव्ह आपण हेच घेऊया की जयश्री बहिणीला आयडिया आली की फेसबुक लाईव्ह आपल्या सोसायटीच्या लोकांचं झालं पाहिजे, आणि ही आयडिया खूप सोपी आहे, पण त्याच्यासाठी काय काम करावं लागलं हे बेसिकली ज्यांनी काम केलंय त्यांना माहिती आहे की प्रत्येकाकडे जाऊन त्याच्या विषयाची माहिती मिळवून त्याच्यावर क्वेश्चनेअर काढून आयत्या वेळेस जे प्रश्न येतात त्यांना सुद्धा फेस कसं करायचं, या सगळ्या गोष्टी ज्या मॅनेज करणं आहे, तर ते बेसिकली जे ऍक्च्युअल टीम काम करते त्यांनाच माहिती असतं. सो असंच आहे इव्हेंटचं पण, की आपण एक आयडिया आली की त्याच्यावर बेसिकली पुढचं पटापट सुचत जातं फ्रँकली स्पीक. आणि आता ती सवय पण आहे इतक्या वर्षांची, त्यामुळे अडत कुठे नाही. आणि अडलं तरी त्याच्यावरून कसं बाहेर पडायचं किंवा कसा पुढचा लिव्ह काढायचा ते सुचत जातं एक्सपिरियन्स. अमेय डोंगरेचा प्रश्न आहे याच आयडियाच्याच संदर्भात होता की एखाद्या वेब सिरीज किंवा फिल्मची गोष्ट कशी काय सुचते? ओके. हे ऍक्च्युली मी आता म्हणाल होतं की कवीला आपण नाही विचारू शकत की तुला कविता कशी सुचते रे, कारण ती बेसिकली फ्रँकली स्पीक इन्स्टिंक्ट आहे. आपल्याला
असं कधी कधी होतं की बसलोय आपण विचार करत आणि आपल्याला महिने काही सुचतही नाही आणि कधीतरी पटकन आपण चाललोय आणि अरे अचानक सुचतं आणि आपण काहीतरी लिहितो आणि ते खूप छान निघतं. काव्य असेल किंवा लेखन असेल. माझी मी स्टाईल सांगतो की मी आधी बेसिकली एक विषय डोक्यात धरतो. माझा आता आवडता विषय आहे किंवा मला खूप आवडतो, तर माझं वाचन त्याच्याबद्दल जास्त आहे. तर त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट मी वाचतो, जेव्हा एखादा सस्पेन्स मूव्ही मी बघतो, तर त्याच्यात काय आहे की किंवा त्याच्यात काय नाही आहे जे मी माझ्या पद्धतीने मांडू शकतो. मी याचा विचार करून एक लेख स्वतःसाठीच लिहितो की जो स्वतःच वाचतो, त्याच्यातला 100 सुघा स्वतःच काढतो आणि त्या बाजूला कडून जेव्हा तो एक लेख मी पुन्हा एकदा लिहितो तेव्हा मला त्याच्यातून आयडिया मिळत जाते. ही माझी पद्धत आहे. मला वाटत नाही की कुठलाही लेखकही सांगू शकेल की मला कसं सुचत जातं. कारण म्हणजे एक फनी वाक्य आहे पु ल देशपांडेंचं की त्यांना एकाने विचारलं की तुम्हाला कथाकथन कसं सुचतं. त्याच्यावर त्याने विचारलं तुम्हाला सर्दी कशी होते. ते कोणी सांगू नाही शकत सर्दी कशी होते. कारणं बरीच आहेत पण त्याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे. तसंच आहे की वेबसिरीज किंवा फिल्मची आयडिया कशी सुचते हे सांगू नाही शकत, पण ती सुचते आणि सुचली की त्याच्यावर मग एकामागोमाग एक पुढे हिंट मिळत जातात. सो इट इज बेसिकली जो क्रिएटर आहे त्याचा इट इज हिज क्रिएटिव्हिटी किंवा त्याची जी इन्स्पिरेशन असते त्याच्यावर ती कधीही बरोबर म्हणता येईल. बरोबर. मला ना कुठेतरी तू म्हणतोय ते कळत आहे कारण मी जेव्हा माझ्या पब्लिकेशनवर आर्टिस्ट बरोबर काम करायचे तेव्हा हे मी ऐकलं होतं की एखादी मी तिला ब्रीफिंग दिलं की याच्यावर डिझाईन कर की ते पटकन सुचायचं. कधी कधी तो एक ब्लॉक यायचा की ते सुचायचंच नाही. सो आय थिंक इन्स्पिरेशन ऑल्सो. सोनाली कामतचा त्याच अनुषंगाने प्रश्न आहे. हाऊ डज युट्यूब वर्क फ्रॉम द क्रिएटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तू युट्यूबवर वेब सिरीज केली आहेस म्हणून तिने हा प्रश्न विचारला. ओके. बेसिकली युट्यूब वरती व्हिडिओज म्हणजे अर्थात लोक जे पूर्वी युट्यूब हा एकमेव चॅनल होता ज्याच्यावर लोक व्हिडिओज बघायचे. आता अनेक OTT प्लॅटफॉर्म्स आले. नेटफ्लिक्स फेमस आहे, प्राईम फेमस आहे, वूट फेमस आहे, आता MX प्लेअर आलाय. सो युट्यूबचं कसं असतं की त्यांचं एक स्वतःचं गणित आहे आणि त्याच्यात काळानुरूप बरेच बदल होत गेलेत. जेव्हा मी वेब सिरीज करत होतो तेव्हा युट्यूबचं एक वेगळं गणित होतं आणि जेव्हा मी ती लॉन्च केली तेव्हा युट्यूबचं गणित बदललेलं होतं. सो त्यांचं बेसिकली एक रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आपल्याला युट्यूबवर एक अकाउंट ओपन करावं लागतं. गुगल ॲडसेन्सचं ते अकाउंट असतं की ज्याच्या अंडर आपण एक चॅनल ओपन करतो जो आपल्या नावाचा. मे बी आता जसं सोनाली कामतचा प्रश्न तर सोनाली कामतच्या नावाने तिने युट्यूबवर चॅनल ओपन केला असेल तर त्याचं बेसिकली नोटिफिकेशन त्या गुगल ॲडसेन्स अकाउंटला असावं लागतं. तिकडे तुम्ही बघू शकता की आपल्याला वीकली किती व्ह्यूज मिळाले, कुठल्या क्लिपला किती व्ह्यूज मिळाले, कुठल्या सेकंदावर लोक जास्ती बघतात, किती मिनिटं तो व्हिडिओ बघतायत. सो ह्या सगळ्याचं ते गणित आपल्याला तिकडे कळू शकतं. आणि आता हा जो प्रश्न आहे हाऊ डज युट्यूब वर्क फ्रॉम क्रिएटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तर बेसिकली इट डिपेंड्स टोटली ऑन युट्यूब. जेव्हा एखादी क्लिप फेमस होते अगदी थोड्या वेळात तेव्हा कित्येकदा युट्यूब पण पार्टिसिपेट करतं आणि ती अजून स्वतःच्या बाजूने ती प्रमोट करत असतं. कधी कधी खूप चांगल्या क्लिप्स येऊन पण प्रमोशनमुळे मागे पडतात. सो इट इज ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग टोटली युट्यूबवर असतं की कुठली क्लिप कशी फेमस करायची आणि कुठे फेमस करायची. ओके. आता ऑफकोर्स जर का काही कोणाला चालू करायचं असेल तर डेफिनेटली तुझ्याकडे सल्ला घ्यायला आम्ही येणार. तुझ्या बायकोकडनंच एक प्रश्न आलेला आहे. लेट मी रीड. Now in these changed times, how will you change the perspective regarding your production work as well as event management? Okay. ऋतुराज तुझी फ्रेम आहे ती थोडी फ्रीज झाली आहे. आवाज येत नाहीये. हॅलो. हा या सॉरी. बोल ऋतुराज. ओके. सॉरी. ऐकू येते ना आता? हो येत आहे. ओके गुड. सो एक मिनिट.
तुझी फ्रेम थोडी फ्रीज झाली आहे परत. ओके, आता येते. सॉरी. हो. ओके, फाईन. सो बेसिकली चेंज टाइम म्हणजे आपण असं धरूया की आता असा प्रश्न आहे की लॉकडाऊन मध्ये किंवा क्वारंटाईन मध्ये जे काही चेंजेस झालेत लोकांच्या आयुष्यात रिगार्डिंग करिअर, रिगार्डिंग देअर हॉबीज, त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप चांगला आहे आणि मला काय म्हणतात त्याला, नक्कीच उत्तर द्यायला आवडेल. मी खूप मोठा प्रोड्युसर नाही आहे, खूप छोटा प्रोड्युसर आहे असं म्हणेन. आता माझी सुरुवात आहे. पण एक काम जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा मी आणि माझ्या टीमने बसून नक्की ठरवलं की आत्ता आपल्याकडे वेळ आहे एखाद्या गोष्टीवर बसून 100% विचार करायचा आणि शांतपणे विचार करायचा. सो फॉर्च्युनेटली आत्ता जे माझ्या ओळखीचे रायटर्स आहेत ते कंटेंट क्रिएट करण्याच्या मागावर आहेत. म्हणजे एखादा लेखक येतो, एक फिल्म स्टोरी लिहितोय. सो आता आमच्याकडे तसं म्हणायचं झालं तर 2 फिल्मच्या रेडी स्टोरीज आहेत. त्याच्यानंतर एक लिरिसिस्ट आहे की जी बेसिकली गाणी लिहिते की जिला गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. सो आमच्याकडे त्या हिशोबाने पण कंटेंट रेडी झाला आहे. एक बँगलोरला माझी मैत्रीण राहते भाग्यश्री म्हणून. सो तिला वेब सिरीज करायची मराठीमध्ये. सो तिच्याकडे तिचा कंटेंट रेडी आहे. सो ह्या 3-4 महिन्यात आपण ऍक्टिव्हली किंवा फिजिकली जरी काम नाही करू शकलो तरी एक पॉझिटिव्ह साईड अशी आहे की सगळ्यांना तसं म्हणायचं झालं तर वेळ आहे आणि आत्ताच तो वेळ आहे की ज्याच्यात आपण फ्युचरसाठी प्लॅन करू शकतो आणि त्या हिशोबाने काम करू शकतो. एक फनी आपल्या डे टू डे लाईफ मधलं सांगतो उदाहरण. फनी आहे पण असं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते. असं म्हणतात की आपल्याकडे 90% लोकांना जी आवड असते त्याच्यात काम करता येत नाही. पण मी असं नाही म्हणणार. जर आवड असेल तर डेफिनेटली काम करता आलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी तो वेळ दिला गेलाच पाहिजे. मी स्वतः देतोय. मी पण जॉब करतोय, कॉर्पोरेट फील्डमध्ये आहे आणि अर्थातच सोशल लाईफ पण तेवढंच जगतो. त्यामुळे माझी आवड फिल्म बनवणं आणि इव्हेंट करणं आहे. तर मी त्याला 100% तेवढाच वेळ देतो. जेवढा मिळेल तेवढा पण देतो. तो मी हे नक्की सगळ्यांना सांगेन की जर लॉकडाऊन अजून पुढे 1 महिना 2 महिने जे काही आपल्याला स्थिरस्थावर व्हायला लागतील 4 महिने 5 महिने, या 3-4 महिन्यात जसा जसा वेळ मिळेल तसा तसा आपली हॉबी जपायचा प्रयत्न करा. त्याच्यावर आपण जेव्हा स्थिरस्थावर होऊन काम करू शकू तेव्हा असं नाही झालं पाहिजे की अरे माझ्याकडे 4 महिने होते आणि मी हे केलंच नाही, मला करता आलं असतं. सो हे नक्कीच नाही झालं पाहिजे. आम्ही त्या अनुषंगाने प्लॅन करतोय. म्हणून जसं इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रश्न विचारला त्याप्रमाणे की आता आम्ही डिजिटल झालोय. आता आम्ही कुठेही जात नाही. ऑनलाईन घरी बसल्या बसल्या प्रत्येक जण कॉम्पिटिशन खेळवतं आणि खूप चांगला रिस्पॉन्स आलाय आणि लोकांना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालाय की अरे एक आठवडा आमचा कसा गेला कळत नाही पण रविवारची आम्ही वाट बघतो कारण आम्हाला ट्रेजर रन खेळता येतं, आम्हाला क्विज कॉम्पिटिशन अटेंड करता येते, आम्हाला म्युझिकल हाऊसिंग खेळता येतं. सो बेसिकली ही पण एक चांगली गोष्ट आहे. तर माझं असं म्हणणं आहे की वाईटातून चांगलं ज्याला म्हणतात ते हेच आहे की आत्ता थांबले तर थांबू दे. आपण नाही थांबायचं. आपला विचार चालू राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने डेफिनेटली काम करायचं. जे आम्ही करतोय फॉर्च्युनेटली. ऍब्सोल्युटली. मला वाटतं आपण ऋषिकेश बरोबर जेव्हा गप्पा मारल्या होत्या तेव्हा त्यांनी जे बिझनेस प्रोसेसेस बद्दल सांगितलं होतं की आय थिंक हा सेम विचार आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये आता आपण घरी होतो, तुम्ही चांगल्या प्रोजेक्टवरती आयडियाज वरती काम चालू ठेवा. तुमचं आयुष्य त्याने बंद करू नका. एक युट्यूबच्या अनुषंगाने छानदासीचा प्रश्न आहे, तो पटकन घेऊया. मला वाटतं ऋतुराज युट्यूबसाठी वेगळं सेशन करायला लागणार आपल्याला. छानदासी असं विचारते की इज देअर एनी वे टू इन्क्रीज increase the views on your YouTube video or on the YouTube, or can you give us some suggestions for promoting the YouTube videos? ओके, बेसिकली ह्याचं उत्तर खरं तर डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल मार्केटिंग करणारी माणसं माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांगतील. पण येस, खूप वेज आहेत की ज्याने आपण युट्यूबवर व्ह्यूज वाढू शकतो. ऑब्व्हियसली ते पेड व्ह्यूज असतात पण त्याचं एक स्वतःचं गणित असतं आणि इंडियन व्ह्यूज, फॉरेन व्ह्यूज ह्याच्यात सुद्धा बायफर्केशन केलं जातं युट्यूब कडून. त्यामुळे त्याचं एक खूप वेगळं गणित आहे आणि डेफिनेटली आपण युट्यूबवर सेशन करू. पण मी सांगेन की चांदसी जिना प्रश्न विचारलाय की डिजिटल मार्केटिंग मधली एक्सपर्ट की जे युट्यूबवर रेग्युलर काम करतात आणि त्यांचं तेच प्रोफेशन आहे, तर मी डेफिनेटली जर हवं असेल तर पर्सनल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. माझ्याकडे अनेक डिजिटल मार्केटिंगची माणसं आहेत कारण मला पण त्याची गरज असते. सो जे ओळखतात, जे युट्यूबवर काम करतात, तर आपण त्यांच्याशी कनेक्ट करून देऊ शकतो आणि ते डेफिनेटली हेल्प करतील. पण मी याचं उत्तर देणं कदाचित थोडं चुकीचं ठरेल कारण मला स्वतःला त्याच्याबद्दलची एवढी माहिती नाही आहे.
वेज आहेत, खूप वेज आहेत, पण एक्झॅक्ट काय वेज आहेत आणि आपण कुठल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे ह्याचं तंत्रशुद्ध काय म्हणतात त्याला, तंत्रशुद्ध जे स्टेटमेंट आहे किंवा विधान आहे ते डिजिटल मार्केटिंग वाल्याकडून आलेलं जास्त आहे. ओके. आपली ही जी सगळी फेसबुक लाईव्हची सिरीजच आपण चालू केली ती लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला काहीतरी एक सोसायटीतल्या सभासदांशी व्ह्युअर्सशी कनेक्टेड राहायला वी वॉन्टेड सम वेज अँड मीन्स आणि ऑब्व्हियसली त्याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे. जसं तू म्हणालात की लॉकडाऊनच्या काळात आता आपण घरात आहोत तर तुझ्या फील्डमधल्या लोकांनी कंटेंट क्रिएशन किंवा नवीन आयडियाज ह्याच्यावरती काम सुरू केलंय किंवा ते हा उपयोग करताय. पण तुझ्याशी बोलताना जे पहिल्या प्रश्नात तू आम्हाला सांगितलंस किंवा नंतरच्या तुझ्या उत्तरांमध्ये की एखादी फिल्म किंवा वेब सिरीज किंवा इव्हेंट सुद्धा फॉर दॅट मॅटर एखादी करायची असेल तर त्याच्यामध्ये ती साखळी असते की कितीतरी वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांचा किंवा टीमचा त्याच्याशी सहभाग लागतो. लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरी आहोत तर तुझ्या फील्डमध्ये सुद्धा अगदी आय वुड से तो स्पॉट बॉय असेल किंवा कॅन्टीनवाला असेल, तुझे त्या ऍक्टर्सच्या कपड्यांना इस्त्री करणारी माणसं असतील किंवा तो कॅन्टीनवाला असेल, अशी खूप वेगवेगळी लोक असतात, एडिटर्स असतात. तर म्हणजे एडिटिंग टीम असते व्हॉट आय वुड से. तर या लॉकडाऊनमुळे तुझ्या इंडस्ट्रीवरती पॉझिटिव्ह साईड तू ऑलरेडी सांगितलीस, पण काय इफेक्ट झालेला आहे या वेगवेगळ्या टीम जे तुमच्या ह्याच्यात फील्डमध्ये असतात त्यांच्या आयुष्यावर किंवा ओव्हरऑल इंडस्ट्री दोन्ही इव्हेंट मॅनेजमेंट टीम्सवर पण आणि तुझ्या प्रोडक्शन टीम्सवर? ओके. सो इव्हेंटचं सांगायचं झालं तर आमच्याचकडे म्हणजे माझ्याच कंपनीकडे मार्च आणि एप्रिल मे मधले 2 इव्हेंट होते की जे आम्ही करणार होतो, पण ह्या लॉकडाऊनमुळे ते आपण असं म्हणू शकतो की पुढे ढकलले गेलेत आणि हे माहिती नाही की ते इव्हेंट्स कधी होणार आहेत. सो ह्या ह्याच्यात एक मेजर लॉस असा असतो की जेव्हा समोरून आपल्याकडे पार्टी येते किंवा जेव्हा समोरून आपल्याकडे एखादा कस्टमर येतो त्याच्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी उदाहरणार्थ एखादा वेन्यू हवा असतो. अनेक कंपनीजने त्यांचे बेसिक चार्जेस त्या वेन्यूसाठी खर्च केलेले असतात, त्याच्या डेकोरेशनवर खर्च केलेला असतो किंवा त्या संदर्भातले आता आपण म्हणू की जेव्हा लग्नाला जातो तेव्हा म्हणजे सॉरी मी शब्द विसरलो, व्हॅले पार्किंगसाठी जेव्हा सो त्यांना ऍडव्हान्स पेमेंट केलेलं असतं. सो थोडक्यात सांगायचं झालं तर जे ऍडव्हान्स पेमेंट केलेलं असतं ते ह्या लॉकडाऊनमुळे परत मिळणार की नाही, ती पार्टी तो इव्हेंट परत करणार की नाही, व्हेन्यू ज्यांनी बुक केला आहे तर तो जो हॉल आहे त्या हॉल ओनरला तो परत इव्हेंट करायचा आहे की नाही, या सगळ्या गोष्टी अजूनही काय म्हणू त्याला त्याची खात्री नाही की त्या होतीलच. त्यामुळे ज्यांची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात ऑलरेडी आहे त्यांना तो नक्कीच मॉनिटरी लॉस आहे, बऱ्यापैकी आहे. ज्यांचं पोट डे टू डे कामावर चालतं की जे स्पॉट बॉईज असतात की जे रोज आले की त्यांना दिवसाअखेर पैसे मिळतात, तर त्यांचंही काम ठप्प झालंय, त्यांचं ते जे इन्कम आहे ते बंद झालंय. माझ्या ओळखीचे काही प्रोड्युसर्स आहेत की जे आता मराठी सिरियल्स करतायत आणि ज्यांचं शूटिंग गेले 3-4 महिने बंद आहे. त्यामुळे त्यांचा जो पैसा आहे तो अडकलाय, चॅनलमध्ये अडकलाय, स्टेटवरती अडकलाय आणि ह्यापैकी कोणालाही असं नाही आहे की तुम्ही निघून जा, मी तुम्हाला आता पैसे देऊ शकत नाही असं सांगणं कोणालाही परवडत नाही आणि ते योग्यही नाही. त्यामुळे मॉनिटरी लॉस हा बऱ्याच लोकांचा झालाय. माझ्या इंडस्ट्रीत जे मला ओळखतात त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांची येत आहे की मॉनिटरी लॉस होतो. त्यामुळे तो एक नक्कीच मोठं नुकसान आहे. आणि फॉर्च्युनेटली मी असं म्हणालो की अर्थात ते आहे, माझं एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायची सवय आहे. सो ते साईड बाय साईड चालू राहणार आहे. तुम्ही तुमचं काम करत राहा, आता कंटेंट क्रिएट करत राहा. जेव्हा हे सगळं सुरू होईल तेव्हा आपलीच मेहनत आहे, आपलाच वेळ आहे, आपलेच परिश्रम आहेत आणि आपलाच पैसा आहे तो आपल्याकडेच परत येणार जर मनापासून आणि प्रामाणिक मेहनत करत असू तर. ओके. सो या पॉझिटिव्ह नोटवर की जसं तू म्हणालास की इन्व्हेस्टर्स किंवा प्रोड्युसर्स चा पैसा त्याच्यात इन्व्हेस्ट असतो तो किंवा इव्हेंट्स जे करतात त्या कंपन्यांचा पैसा आता त्याच्यात अडकलाय. ऍट द सेम टाइम तुझे जे वर्कर्स असतात किंवा जे जसं तू म्हणाला स्पॉट बॉईज की डेली त्यांना आजचं काम केलं की पैसे मिळतात. तर आपण अशी आशा करूया की जेव्हा हे सगळं सुरळीत चालू होईल तर तेव्हा द थिंग्स विल स्टार्ट रोलिंग बॅक अँड सगळ्यांना त्यांच्या कष्टाचा जो काही मोबदला तो नक्की मिळेल अशी आशा एक नक्की. छोटंसं उदाहरण देऊ चालेल? अगदी 1-2 मिनिटासाठी हो नक्की.
सो जसं मी मगाशी म्हणालो की आम्ही कंटेंटवर काम करतोय. जानेवारीमध्ये आम्ही एका फिल्म बद्दल विचार करत होतो, मराठी फिल्म, आणि ज्याचं सगळं आमच्याकडे बजेट सकट रेडी आहे, कंटेंट रेडी आहे, लोकेशन आम्हाला माहिती आहे की कुठे जायचंय. आणि मार्चमध्ये ठरलं असं की मी, माझा डीओपी आणि आर्ट डिरेक्टर लोकेशनवर जाणार, फायनल करणार, तिकडे लाईट प्रोड्युसरला बुक करणार आणि देन सप्टेंबरमध्ये शूट करायचं, असं तेव्हाचं प्लॅनिंग होतं. पण त्या अनुषंगाने मग इन्व्हेस्टर शोधा आणि सगळं पुढची प्रोसिजर आलीच असती. पण अनफॉर्च्युनेटली मार्चमध्येच आपण म्हणूया की लॉकडाऊन झालं आणि आता आमचा तो प्रोजेक्ट ठप्प आहे. पण एक गोष्ट खूप चांगली आहे आमच्यासाठी की आमची सगळी टीम रेडी केली आम्ही या मधल्या 2-3 महिन्यात, आणि त्या टीमला एक्सप्लेन केलंय की काय कसं करायचंय. सो जसं लॉकडाऊन संपेल किंवा आपण कुठे ट्रॅव्हल करू शकू तसं इमिजिएटली आम्ही आमच्या कामाला सुरुवात करू शकू, इन्व्हेस्टर शोधायला सुरुवात करू शकू. सो हा एक इन्व्हेस्टरचा प्रश्न सोडला तर बाकी फॉर्च्युनेटली आमच्याकडे आमची टीम रेडी आहे. सो हे एकच मला सांगायचं होतं की गोष्टी अर्थात आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. बरोबर. म्हणजे हा लॉकडाऊनचा वेळ तुम्ही तुमची टीम डेव्हलप करायला किंवा टीम बिल्डअप Yes. करायला वापरताय. सो ॲज सून ॲज लॉकडाऊन जेव्हा लिफ्ट होईल तेव्हा तुम्ही दोघांनी कामाला सुरुवात कराल. हे Definitely. दिसतं याच्यातनं. खूप खूप तुला Yes. तू एक खूप छान पॉझिटिव्ह थॉट दिलायस, कारण खरोखर हे दिसतंय की आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा आर्ट फील्ड आहे ते सर्वात शेवटी गव्हर्नमेंट त्याला प्रायोरिटी देणार नाहीये, परंतु ती सर्वात शेवटी रिवाईव्ह होणार आहे. पण आय वुड से की तू खरंच एक छान पॉझिटिव्ह नोटवर यांना आणून ठेवलायस आणि ही रिअली विश की ते तसंच लवकरात लवकर होऊ दे. माझे पुढचे 2 प्रश्न आहेत, ते थोडे आपले वेगळे आहेत. तत्पूर्वी अमेय डोंगरेचा एक प्रश्न आहे. व्हॉट आर द 3 की मेसेजेस or your suggestions to the people who want to enter the event management profession? मी ओव्हरऑलच सांगेन जे मी फॉलो करायचा प्रयत्न करतो, फक्त इव्हेंट मॅनेजमेंट असं नाही. एक तर काम करण्याची मनापासून इच्छा पाहिजे की जे काम करायचंय ते मनापासून करायचंय आणि जे काम पडेल ते सुद्धा मनापासून करायचं. दुसरं सांगायचं झालं तर ते काम आपण जे करू ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. मग त्याच्यात पळवाट काढायची नाही कुठल्याही पद्धतीची, की बाबा मला हे काम करायचंय किंवा उद्या मला एक स्टूल बनवायचंय, तर ते स्टूल बनवताना अरे मला 6 फुटाचं बनायचं होतं पण जाऊ दे 5 फुटाचं बनवू आणि काम चालवून घेऊ, असं चालणार नाही. सो तुमचं बेसिकली काम करण्याचा प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जी या लॉकडाऊन मध्ये मी स्वतः शिकलो आणि मी सांगेन लोकांना ती म्हणजे संयम. जर आपल्याला काम करायचं असेल तर ते काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आहे, त्याच्यात अनेकदा असं होतं की आपला पेशन्स संपतो, संयम जातो आणि आपण ते काम अर्धवट सोडतो. तर तसं नाही केलं गेलं पाहिजे. त्या कामाला लागणारा वेळ हा ठरलेला असतो, आपण संयमाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो ह्या 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा आणि संयम. मला काम करायचंय तर या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्या 3 माझ्यासाठी मी म्हणेन की काय म्हणू आपण मेसेजेस किंवा सजेशन्स आहेत कुठल्याही फील्डसाठी. That's a very very valuable advice. I would say ही त्रिसूत्री आहे. म्हणजे मी तर म्हणेन इव्हेंट मॅनेजमेंट किंवा प्रोडक्शन कशाला, कुठचंही काम करायचं असेल तरी ही त्रिसूत्री खूप महत्वाची आहे. नक्कीच. नक्की. आता थोडंसं तुझं इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन हे तुझं जे कोर एक्सपर्टीज ज्याच्यात तू काम करतोस, पण त्याचाच वापर तू वेगळ्या गोष्टींसाठीही केलेला आपण गेल्या रविवारी बघितलंय. तर त्या अनुषंगाने एक प्रश्न गेल्या रविवारी आपण व्हर्च्युअल ट्रेझर हंट खेळलो आणि ते सगळं खेळेपर्यंत खूप एक्साइटमेंट होती. हे कसं होणार. एरवी आपण 26 जानेवारीच्या दिवशी दिवसभर सोसायटीतून इकडून तिकडे धावपळ करत असतो. टीम्स वेगवेगळ्या ठिकाणी मोक्याच्या जागा पकडून बसलेल्या असतात. त्यामुळे ती जी प्रत्यक्ष एकमेकांबरोबर बसून आणि एकमेकांबरोबर खेळायची जी मजा आणि एक्साइटमेंट आहे ती व्हर्च्युअल मध्ये कशी येणार हा प्रश्न सगळ्यांनाच होता आणि सगळे उत्सुकतेने वाट बघत होते. आणि आय वुड से ऋतुराज तू जे 2 तास जी ट्रेझर हंट आपली चालली होती इतकी धमाल आली आणि आपण व्हर्च्युअल ट्रेझर हंटही करू शकतो हे सिद्ध झालं परत. तर हे तू कसं ऑर्गनाईज केलं ही ट्रेझर हंट? तू म्हणालीस तसं की ट्रेझर हंट बेसिकली शिवानंदसाठी अजिबात नवीन नाहीये. मी स्वतः गेली 20-25 वर्ष बघतोय आणि 22 वर्ष तर मी खेळतोय. आणि एक सोसायटीचा एक गेम ज्याला म्हणतात नॅशनल गेम असतो तसा आपल्या सोसायटीचा हा गेम आहे की ट्रेझर हंट झालंच पाहिजे, बाकी काय हो वा ना हो. कारण सगळ्या ग्रुपची माणसं एकत्र येऊन तो गेम खेळत असतात, ती खूप फन असते आणि
आपल्या सोसायटीची ती आयडेंटिटी आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर, की ट्रेजर हंट. आणि मी ठामपणे आजपर्यंत जिथे जिथे ट्रेजर हंट ऑर्गनाईज केलं त्यांना सांगितलंय की यार मी सगळं ट्रेजर हंट करू शकतोय किंवा हा इंटरेस्टिंग करू शकतोय, दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ शिवानंद सोसायटी. कारण तिकडून ते माझ्या रक्तात आलंय. व्हर्च्युअल ट्रेजर हंटचा विचार बेसिकली लॉकडाऊनमुळे झाला. याच्या आधी मी कधी प्लॅन केलं नव्हतं. पण आम्ही 3 जण म्हणजे 3 पार्टनर्स होतो. जेव्हा आम्ही बसून ठरवत होतो की काय करता येईल, तर एक म्युझिकल हाऊसी म्हणून एक इव्हेंट तेव्हा सगळीकडे खेळला जात होता, अजूनही खेळला जातोय. क्विज कॉम्पिटिशन्स ऑनलाईन होत होत्या. पण ट्रेजर हंट हा असा गेम आहे की जो बेसिकली फिजिकल आहे, की तुम्हाला तिकडे जावं लागतं, तिकडचा क्ल्यू सोडवायला लागतो, मग पुढचा क्ल्यू मिळतो, मग तो घ्यायला जावं लागतं. अशा अनेक गोष्टी ऍक्च्युअल ट्रेजर हंट मध्ये होतात. व्हर्च्युअल ट्रेजर हंट मध्ये कसं आहे की त्याच्यात पण 2 पद्धती आहेत. एक तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा, झूम कॉलवर सगळ्यांना ऍड करा आणि तिकडे सगळ्यांना क्ल्यू द्या. पण त्याच्यात ती मजा नाही. व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून स्वतःला ऍडमिन ठेवून बाकीच्या सगळ्यांना मेसेज देण्यासाठी बंद करणं आणि त्या ग्रुपवर एकामागोमाग एक क्ल्यूज पाठवत राहणं आणि मग त्या ग्रुपमधल्या मेंबर्सचं जे डिस्कशन असतं किंवा त्यांचे आपल्याला जे पर्सनल चॅट्स येतात की अरे कुठल्या टीमने सोडवला, आम्ही तर अजून सोडवलाच नाही, अरे ह्याचा आन्सर काय, अरे आम्हाला जरा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की काय म्हणतात तो एक फन पार्ट असतो. तर आम्हाला वाटलं की हा एक वेगळ्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकू लोकांसमोर. त्यामुळे तिथून ते ऍक्च्युली व्हर्च्युअल ट्रेजर हंटची सुरुवात झाली आणि आता फ्रँकली स्पीक अगदीच म्हणजे एक्सपर्ट झालोय. लास्ट जे संडेचं ट्रेजर हंट होतं तर त्याच्यात बेसिकली अपूर्वाच्या भावाने आणि केदारने पण खूप हेल्प केली आणि आता आम्ही जे ट्रेजर हंट करणार आहोत तर त्याच्यातले 90% क्ल्यूज हे त्यानेच काढले. पण आता डोक्यात सगळं रेडी झालंय की काय कसं ते खेळवता येऊ शकतं. म्हणजे या रविवारी पण थोडक्यात धमाल येणार आहे हे दिसतंय. येस डेफिनेटली. आणि आता असं झालंय की शिवानंद मधले सगळे लोक एकदा खेळल्यामुळे व्हर्च्युअली काय जुगाड करायचे आहेत हे आता डोक्यात तयार व्हायला लागली आहे. कारण शिवानंद मधलं ट्रेजर हंट जुगाड शिवाय होत नाही आणि त्याच्यात मजा नाही, होऊच शकत नाही आणि त्यात मजा नाही. करेक्ट. फक्त एक आहे ऋतुराज, आपली शिवानंदची ट्रेजर हंट भांडणाशिवाय सफळ संपूर्ण होत नाही. तेव्हा भांडणं करायला तो प्लॅटफॉर्म एक आपण काहीतरी ओपन ठेवूया ही आमची. उद्यासाठी एक सरप्राईज प्लॅटफॉर्म असणार आहे असं आपण म्हणू शकतो. बघूया म्हणजे कसं तो मॅनेज करता येईल, पण आम्ही ठरवतोय एक सरप्राईज प्लॅटफॉर्म देऊया. कारण भांडणाशिवाय ट्रेजर हंट संपत नाही हे खरं आहे. म्हणजे ती ऍज अ सेड की सफळ संपूर्ण होतच नाही. त्यामुळे रविवारच्या ट्रेजर हंट साठी तू भांडणाचाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दे. येस. सो डेफिनेटली वी आर समथिंग एक्साइटिंग फॉर लुकिंग फॉरवर्ड टू. आता तुझ्याशी बोलतोय तर एक सुचतंय काहीतरी किंवा एक डोक्यात येत आहे ऋतुराज. आपण आता हे तुझं फील्ड एक्सपर्टीज तो एक त्यातला भाग आहे आणि व्हर्च्युअल ट्रेजर हंट बद्दल बोललो आणि तूही आता सांगितलंस की व्हर्च्युअली सुद्धा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये एक आय वुड से अल्टरनेटिव्ह शोधताय. आपल्या जो वार्षिकोत्सव असतो जानेवारीचा, तर गेली किती मला वाटतं 60-65 वर्षाची परंपरा आहे की आपण 3 अंकी नाटक करतो. गेले काही वर्ष आपण हे बघतोय की लोकांना वेळ नसतो, ऍक्टर्स मिळत नाहीत आणि खरोखर सगळ्यांची आयुष्य आता इतकी वेगवान झाली आहेत आणि पीपल डोंट हॅव टाइम, दे डोंट हॅव एनर्जी. तर पूर्वीच्या ज्या प्रॅक्टिस चालायच्या अगदी शिस्तीमध्ये की 9:30ला उतरायचं म्हणजे उतरायचं, 11:30ला प्रॅक्टिस बंद करायची, हे होत नाहीये. त्यामुळे गेले काही वर्ष 3 अंकी नाटक हे पूर्वीसारखं होत नाही. आता तुझ्याशी गप्पा मारताना एक जरा विचार डोक्यात येतोय, सो विच आय एम पुटिंग फोर्थ. एखादी फिल्म बनवणार का? आवडेल. माझ्या डोक्यात खरा हा विचार येऊन गेलाय. नाटकाच्या ऐवजी शिवानंद मधलेच कलाकार आणि हेल्प करायला सुद्धा आपल्याकडे गायक आहेत, आपल्याकडे स्क्रिप्ट रायटर आहेत, आपल्याकडे सगळं शिवानंद तशी परिपूर्ण. त्याच्यामुळे प्लस वी हॅव अ टीम ऑफ यंगस्टर्स. तर ह्या सगळ्यांना घेऊन तू हे करता येईल का तुला, हा पहिला प्रश्न. आणि जर का आपण जी आपली यंग जनरेशन आहे सोसायटीतली, त्यांनी ऍक्च्युअल जर का या प्रोजेक्टवर काम केलं तर त्यांनाही कॉलेजमध्ये न जाता किंवा फॉर्मल कुठचंही ट्रेनिंग न घेताना काहीतरी याच्यातनं शिकायला मिळेल. तर याच्यावर तुझा काय प्रश्न पण नाही डेफिनेटली खूप चांगली आयडिया आहे. मला पण आवडेल करायला. आणि जसं तू म्हणालीस तसं की इथे सगळेजण आहेत आणि सगळ्यांना फ्रँकली स्पीक सगळ्यातलं थोडं काही ना पण नॉलेज आहे. कारण शिवानंदने तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय गेली 60 वर्ष. मी हे नक्की सांगेन की आयुष्यातला प्रत्येक शिवानंदमध्ये जन्माला आलेल्या मुलाच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स हा शिवानंदच्या स्टेजवरच होतो, सैनिक गीतामार्फत. आणि तो तिथून सुरू होतो
आणि जे स्टेज फिअर असतं किंवा लोकांसमोर बोलण्याची जी भीती असते, तर मला नाही वाटत की आपल्याकडे असं कोणी असेल की त्यांना ती भीती असेल. चुकीचं बोला, पण बोला. बोलल्यावरच आपण सुधारू शकतो. त्यामुळे ही जी सवय ही शिवानंदच्या स्टेजवरून आली. आणि तू जे म्हणालीस तो माझ्या पण डोक्यात, आता तू म्हणालीस तर आपण नक्की प्रयत्न करूया याच्यावर, की नाटक होऊ नाही शकत. पूर्वीसारखं आयुष्य खूप बदललंय, सगळ्यांची जॉब आणि या सगळ्या वेळा बदलल्या आहेत. तर एक अशा प्रकारे वेगळा उपक्रम नक्की राबवू शकतो आपण डेफिनेटली, आणि सगळे हेल्प करतीलच. पण मी लीड करेन, मला आवडेल करायला नक्कीच. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे काहीतरी वेगळं लॉकडाऊन मधनं काहीतरी एक Yes. चांगलं आपण वेगळ्या रीतीने शिवानंदचा पुढचा वार्षिकोत्सव साजरा करू शकू. तर डेफिनेटली वी लुक फॉरवर्ड टू इट. आणि Yes. तू एक ना आज खूप छान वेगळ्या फील्ड बद्दल इतकी आम्हाला छान माहिती दिलीस. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये लॉकडाऊनच्या व्यथा त्याही तू सांगितल्यास, त्याच्यातनं पॉझिटिव्ह कसं तुम्ही काम करताय तेही सांगितलंस. आणि ऑफकोर्स युअर एंटायर फील्ड इज बेस्ड ऑन क्रिएटिव्हिटी. त्याच्यामुळे त्या क्रिएटिव्हिटी मधनं जन्म घेऊन आपली व्हर्च्युअल ट्रेझर हंटही शिवानंदमध्ये चालू झालेली आहेच. तर Yes. खूप 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 छान मस्त मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारताना. आणि डेफिनेटली वी लुक फॉरवर्ड टू न्यू थिंग्स फ्रॉम युअर एंड. आणि नक्कीच. युट्यूबच्या साठी बरेच तुला कॉन्टॅक्ट करणारे लोक आम्ही पण करू. तर तर गप्पा होतच राहतील. पण आजच्या आपल्या ह्या सेशन मध्ये आपण हे जे गेल्या आठवड्यातलं सीझन 1 ह्या आठवड्यातलं सीझन 2 केलं. तर आजच्या आपल्या भागामध्ये तू आलास आणि आजचं सेशन खूप एकदम इंटरेस्टिंग करून टाकलंस. यासाठी तुझे खूप खूप आभार. नाही, आणि शिवानंद सांस्कृतिक मंडळ, शिवानंद सहनिवास आणि शिवानंदच्या सगळ्या सभासदांचे आभार. कसं असतं की आपण कित्येकदा जसं शाळेत वक्तृत्व स्पर्धा असते, आपण तिकडे खूप खूप लोक की खूप मुलं असतात की जे बोलतात, पण अनेक मुलं अशी असतात की जे स्वतःच्या घरी नाही बोलू शकत. आणि शिवानंद किंवा घरच्यांना माहिती नसतं की आपलं मूल बाहेर जाऊन काय करतं. तर शिवानंदने हा खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. जयश्रीच्या डोक्यात ही कल्पना आली होती, सो थँक्स टू हर. आणि तिच्या डोक्यात अशाच वेगवेगळ्या कल्पना येत असतात आणि ती त्या फॉर्च्युनेटली चांगल्या पद्धतीने कॅरी करते. तर अशाच अजून चांगल्या कल्पना येवोत आणि आपल्याच लोकांबद्दल आपल्याला माहिती याच्यातून मिळते. सो हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि थँक्स टू शिवानंद सांस्कृतिक मंडळ अगेन. आवर प्लेजर ॲज ऑलवेज. थँक्यू ऋतुराज. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. बाय. ऋतुराज, तू इंटेग्रल पार्ट आहेस आमच्या सांस्कृतिक मंडळाचा. आणि तू आमचा कायमचा स्पोर्ट सेक्रेटरी आहेस हे विसरू नकोस. म्हणजे हे तुझे पण थँक्स आहेत. आणि नेहमी आम्हाला म्हणजे एक गॅरंटीडली एक सभासद ऋतुराज आहे हे आम्हाला माहिती आहे. सो हे तुला अरे. पण थँक्स आहे आणि तुझे पण ह्याच्यात पूर्ण सहभाग आहे आमच्या बरोबरचा. येस, थँक्यू. थँक्यू ऋतुराज. मंडळी, आपण ही जी फेसबुक लाईव्ह ही सिरीज चालू केली होती गेल्या आठवड्यापासून आपण याची सुरुवात केली. सीझन 1 आपण असं म्हणूया. आता मी ऋतुराजच्या लँग्वेजमध्ये बोलणार आहे. सीझन 1 आपण केला लाईव्ह इंटरव्ह्यूज. लॉकडाऊन आणि कोविडचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर कसा परिणाम झालाय हे आपण बघितलं. सीझन 2 मध्ये आपण वेगवेगळे आर्ट फॉर्म्स, प्रॅक्टिकल सेशन्स केले. तर आपल्याच सोसायटीतले वेगवेगळे कलाकार आहेत, त्यांनी प्रत्यक्ष आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन देऊन वेगवेगळ्या कला शिकवल्या. ज्याला आपण सीझन 2 म्हणू शकतो. सो सीझन 1 आणि सीझन 2 हे गेले 2 आठवडे प्रत्येक संध्याकाळी वेगळा विषय, वेगळे स्पीकर्स घेऊन आम्ही आपल्यासमोर येत होतो. आणि हे सगळं केवळ आणि केवळ तुमच्या सहभागामुळे शक्य झालं. जर का तुम्ही ह्याला रिस्पॉन्स दिला नसता आणि आमच्या टीमला कौतुकाचे शब्द ऐकवले नसते तर हे झालं नसतं. सो अ व्हेरी व्हेरी बिग थँक्स टू ऑल अवर व्ह्युअर्स. शिवानंद मधले, शिवानंदच्या बाहेरचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा हार्टफेल थँक्यू. कारण युअर, मी जसं म्हटलं होतं चारू दादांशी बोलताना की युअर मोटिवेशन इज आर इन्स्पिरेशन. तर तुमचे कौतुकाचे शब्द, त्याच्यामुळे ही फेसबुक लाईव्ह सिरीज आय वुड से चांगल्या प्रमाणात यशस्वी झाली. आम्हाला खूप जणांनी पर्सनली पण कौतुक करून सांगितलं की तुमचा हा उपक्रम खूप छान आहे म्हणून. त्यामुळे प्रेक्षकांचे आभार, व्ह्युअर्सचे आभार. तसंच आपले जे स्पीकर्स होते सगळे गेल्या आठवड्यातले आणि ह्या आठवड्यातले आबालवृद्ध, तुमचे सगळ्यांचे पण खूप खूप आभार. कारण तुम्ही इतक्या सुंदर आणि मनमिळावू वृत्तीने आमच्याशी गप्पा मारल्यात आणि परत आमच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. त्याच्यामुळे जयश्रीची आयडिया ती ॲज अ टीम आम्ही सगळ्यांनी मिळून एक्झिक्यूट केली. तर तर तुम्ही ते नेली पुढे. ऑफकोर्स स्पीकर्सनी पुढे नेली आणि अगेन प्रेक्षकांचा प्रतिसाद. शिवाय
मेजवानांच्या सगळ्या सभासदांना खूप 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 धन्यवाद. आपल्या सगळ्या बाहेरच्या व्ह्युअर्सना सुद्धा खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. विथ टुडेज सेशन वी आर कमिंग टू एन एंड ऑफ सीझन 2. धन्यवाद. थँक्यू. Thank you.